संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनाही सह आरोपी करा, मनोज जरांगेंची मागणी। मसाजोगला जाऊन गावकऱ्यांशी केली चर्चा, तर 25 फेब्रुवारीच्या अन्नत्याग आंदोलनावर गावकरी मात्र ठाम। रिचार्जवाल्या ताईच्या खोक्यामध्ये 25 खोक्याचा बॅलन्स। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा अंजली दमानी यांवर आरोप, आता होऊन जाऊ दे, सगळी खाती तपासा, संतापलेल्या दमानी यांचं आव्हान। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद राज्यामध्ये मिटेना, आता तिन्ही नेते अमित शहांना भेटून मार्ग काढण्यास सांगणार। एबीपी माझाला सरकारमधल्या सूत्रांची माहिती। ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच शिंदेना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न, ठाण्यात भाजपचा महापौर व्हावा ही इच्छा असल्याचं आमदार संजय केळकरांचं मत। ठाण्यामध्ये स्वबळावर निवडणुका होणार का याचीही चर्चा। मुंबईत जमिनी खालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा, राज ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे मागणी। 42 युटिलिटींवर कर लावला तर 10,000 कोटी मिळतील असाही सल्ला। सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, 10वीच्या परीक्षेत राज्यभरात अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर। जालन्यात मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा, चौकशी करण्याची शिंदेंची घोषणा। पुणे महापालिकेच्या 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून 45 कोटींचा दंड। दंड वसुलीसाठी कर्मचाऱ्यांचे पगार 2 महिन्यापासून बंद। टॅक्सची कामं लेखा आणि वित्त विभागाऐवजी बाहेरच्या सल्लागाराला दिली। ओरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरून गायब झाल्याचा संशय। अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्डच्या संबंधांवर भाष्य, माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। आगामी गणेशोत्सवात मुंबईत पीओपीच्या मूर्तींवर बंदी, कोर्टाचा निर्णय। संदर्भ देत बीएमसीकडनं पत्रक जारी, तर मूर्तिकारांनीच पीओपीच्या मूर्ती बनवू नयेत, राज ठाकरेंचा सल्ला। 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। मंचावर मोदी आणि शरद पवारांच्या गप्पा, फडणवीसांचीही उपस्थिती। रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये विदर्भाकडून मुंबईचा 80 धावांनी पराभव। रहाणे, सूर्यकुमार, शिवम दुबे फ्लॉप। केरळ आणि विदर्भामध्ये रंगणार रणजी फायनल। मुंबईत रंगलं एबीपी नेटवर्कचं आयडियाज ऑफ इंडिया समिट। जागतिक पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात भारताच्या योगदानावर 50हून अधिक तज्ञ, सीईओ, कंपन्यांचे मालक मांडतायत मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।